नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आता संक्रांत येत आहे आणि संक्रांतीसाठी आपण वेगवेगळे तिळगुळाचे पदार्थ करत असतो। तर आज आपण तिळगुळाची करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि ही करंजी अगदी महिनाभर सुद्धा छान टिकून राहते। तर चला आपण आता साहित्य पाहूया करंजीसाठी काय काय लागणार आहे। तर या ठिकाणी 1 कप एवढे तीळ घेतलेले आहेत आणि 1 कप एवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे, म्हणजे गोडीला अगदी करंजी छान होते। त्याचबरोबर आपण अर्धा कप एवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं घेणं ऑप्शनल आहे, पण सुक्या खोबऱ्याने टेस्ट खूप सुंदर येते। त्याचबरोबर जायफळ, वेलची आणि खसखस सुद्धा घ्यायची आहे। खसखस आपण 1 टेबलस्पून एवढी घेतलेली आहे। तर आता साहित्य आपण पहिल्यांदा भाजून घेणार आहोत। त्यापैकी खसखस पहिल्यांदा आपण भाजणार आहोत। तर खसखस एकदम लो गॅस करूनच भाजायची आहे, कारण ती पटकन भाजली जाते आणि जास्त भाजली गेली तर खसखस कडू होण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे अगदी आपण कमी फ्लेम ठेवूनच खसखस भाजून घ्यायची आहे। थोडासा रंग बदलला की आपण खसखस ही काढून घ्यायची आहे। तर आता खसखस आपण काढून घेऊया आणि याच पॅनमध्ये आपण आता तीळ भाजून घेणार आहोत। तीळ अगदी आपण मंद गॅस करूनच भाजायचे आहेत, म्हणजे ते कच्चे राहत नाहीत आणि छान फुलले जातात। तर त्यासाठी आपण अगदी लो टू मीडियम गॅस करतच संपूर्ण तीळ भाजून घ्यायचे आहेत। तर तीळ हे 2-3 मिनिटांमध्ये भाजले जातात। मी गॅस हा मीडियम ठेवलेला आहे। तर तीळ छान उडायला लागलेले आहे, तुम्ही पाहू शकताय। तर अशा प्रकारे अगदी उडेपर्यंत तीळ आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। आता हे तीळ सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत। आता आपण याच पॅनमध्ये सुकं खोबरं भाजणार आहोत। तर अर्धा कप एवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे। या रेसिपीसाठी लागणारे सर्व साहित्य आहे, त्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथे तुम्ही एकदा जरूर पहा। तर आपलं खोबरं सुद्धा छान तांबूस रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजताना सुद्धा अगदी गॅस एकदम लो ठेवायचा, कारण खोबरं हे करपण्याची शक्यता असते। संक्रांत हा सण हिवाळ्यामध्ये येतो आणि हिवाळ्यामध्ये हवा कोरडी झालेली असते, त्यामुळे आपल्या शरीराला स्निग्धतेची आणि उष्णतेची गरज असते। तर तीळ आणि गूळ हे असे पदार्थ आहेत की ज्यामुळे शरीराला स्निग्धताही मिळते आणि उष्णताही मिळते, त्यामुळे असे पदार्थ आपण हिवाळ्यामध्ये बनवत असतो। तर पहा, असा खमंग वास सुटलेला आहे खोबऱ्याचा आणि रंगसुद्धा चेंज झालेला आहे। तर आता आपण खोबरं काढून घेऊया। आता भाजलेली तीळ आपले छान थंड झालेले आहेत। तर पहिल्यांदा आपण तीळ बारीक करून घ्यायचे आहेत। मिक्सरवर बारीक करताना आपण जास्त वेळ मिक्सरचं बटन फिरवून ठेवायचं नाही, तर पल्स मोडवरती आपल्याला कमी जास्त करत असं तीळ बारीक करून घ्यायचे आहेत, कारण तिळातलं तेल लगेचच बाहेर येतं। तर आता तीळ बारीक करून झाले की आपण खसखस सुद्धा बारीक करून घेऊया। तर खसखस आणि तीळ आपण एकत्र केलेलं आहे आणि खोबरं सुद्धा भाजलेलं आपण त्यामध्येच मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये वेलची पूड घालूया। तर 1 टेबलस्पून एवढी वेलची पूड सुद्धा घातलेली आहे। आता त्याचबरोबर आपण जायफळही किसून घालूया। तर अशा प्रकारे ताजं जायफळ किसून घातलं तर त्याचा स्वाद आणि वास हा मस्त असा आपल्या सारणाला लागून राहतो। तर या प्रकारे आपलं आता सारण तयार झालेलं आहे। तर या सारणामध्ये आपल्याला मिक्स करण्यासाठी गूळ पहिल्यांदा वितळवून घ्यायचा आहे। गूळ वितळवून घेतला की तो सारणामध्ये एकजीव व्हायला मदत होते। सारणामध्ये गुळाच्या गाठी राहत नाहीत आणि असा एकदम तुपावरती पातळ केलेला गूळ हा टेस्टला सुद्धा खूप सुंदर लागतो। त्यासाठी आपण 1 चमचाभर तुपावरती हा गूळ असा पातळ करून घ्यायचा आहे, म्हणजेच वितळवून घ्यायचा आहे। गॅस एकदम लो ठेवायचा, कारण गूळसुद्धा हाय फ्लेमवरती जळण्याची शक्यता असते। तर पहा, 1 ते 1.5 मिनिटांमध्येच आपला गूळ असा छान असा पातळ झालेला आहे। तर गॅस आपण बंद करायचा आहे, कारण आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे, फक्त आपण गूळ हा वितळवून घेतलेला आहे। तर गॅस बंद केल्यानंतर आपण यामध्ये जे साहित्य एकत्र करून ठेवलं होतं, म्हणजे तीळ, खोबरं, खसखस हे संपूर्ण साहित्य एकत्र केलेलं होतं, ते या गुळामध्ये आपण आता मिक्स करणार आहोत। आपला गॅस बंद आहे, पण गरम पॅनमध्येच आपण हे संपूर्ण साहित्य एकत्र मिक्स करून घेणार आहोत। तर या प्रकारे आता आपलं संपूर्ण सारण हे मिक्स झालेलं आहे। तर आता आपण हे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया।
आपलं सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण करंजीसाठी पीठ मळून घेणार आहोत, म्हणजेच पारीसाठी आपण पीठ तयार करायचं आहे. तर त्यासाठी आपण अर्धा कप एवढा बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा कप एवढी गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे. या ठिकाणी गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर आपण पातळ केलेलं तूप यामध्ये घालायचं आहे. तर तूप हे गरम करायचं नाही आहे, फक्त पातळ तूप आपण यामध्ये 2 चमचे घातलेले आहे. आता हे तूप म्हणजेच मोहन आहे, तर हे आपण पिठाला एकसारखं लावून घेऊया आणि त्यानंतर आपण थोडं थोडं करून पाणी घालून हे घट्ट असं पुरीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ आता मळून घ्यायचं आहे. तर पारीचं पीठ हे अगदी घट्टसर असायला हवं, म्हणजे आपल्याला पारी लाटताना याला वरून मैदा किंवा पीठ लावण्याची गरज पडत नाही. त्यासाठी आपण हे पारीसाठी पीठ मळताना अगदी घट्ट मळायचं आहे, म्हणजे ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी पीठ मळतो त्यापेक्षाही थोडंसं घट्ट आपण पीठ मळणार आहोत. तर या प्रकारे पहा पिठाचा गोळा तयार आहे. आपण आता यावरती झाकण ठेवून थोडा वेळ मुरू द्यायचा आहे, कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे. कारण रवा भिजल्यानंतर थोडा फुलतो आणि पीठ आपलं छान मुरलं जातं. तर झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण हे जे सारण आपलं थंड झालेलं आहे, तर पाहू शकता यामध्ये थोड्याशा गाठी आपल्याला दिसत आहेत. तर सारण हे एकसारखं स्मूथ होण्यासाठी आपण पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यातून याला काढून घेऊया. तर 2 बॅचेसमध्ये मी हे सारण बारीक करून घेणार आहे. तर बारीक करताना आपल्याला जास्त वेळ मिक्सरचं बटन फिरवायचं नाही आहे, तर पल्स मोडवरती आपण याला फक्त फिरवून घेणार आहोत. तर या प्रकारे आपलं सारण हे आता एकसारखं झालेलं आहे आणि आपण आता पारी लाटायला घेणार आहोत. तर पारी लाटताना पीठ पहा छान भिजलेलं आहे. 15 ते 20 मिनटं झालेली आहेत आणि पीठ छान एकसारखं झालेलं आहे. तरीसुद्धा आपण यामध्ये रवा वापरलेला आहे, तर आपल्या पारीला चिरा जाऊ नयेत किंवा तुटू नये पारी, यासाठी आपण एकदा मिक्सरमध्ये याला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये जरी बारीक कुटून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर मिक्सरमुळे हे काम आपलं सोपं होतं, पटकन आपलं पीठ हे एकजीव होतं. तर पहा आपला पहिला गोळा तयार आहे आणि पीठ छान असं एकसारखं कुटलं गेलेलं आहे. तर याची आपण आता छान असं गोल पोळी लाटून घेणार आहोत. पोळी लाटताना आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर पोळी लाटताना आपल्याला याला मैदा किंवा पीठ लावण्याची अजिबातच गरज नाही, कारण हे पोळपाटाला अजिबातच चिकटत नाही आहे, तुम्ही पाहू शकताय. तर एकसारखी अशी जाडीची आपण पोळी लाटून घ्यायची आहे. तर या प्रकारे आपली पातळ पोळी लाटून झालेली आहे. आता यावरती 1 चमचाभर तूप घालायचं आहे. तूप संपूर्ण पोळीला लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यावरती मैदा भुरभुरणार आहोत किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा या ठिकाणी तुम्ही तांदळाची पिठी जरी वापरलीत तरीही चालेल. या ठिकाणी आपण आता कॉर्नफ्लॉवर लावून घेऊया. तर संपूर्ण कॉर्नफ्लॉवर मी सर्व पोळीवरती पसरवून हाताने थोडंसं टॅप करायचं आणि त्यानंतर आपण आता याची छान अशी गुंडाळी करून घेणार आहोत. तर वरचा भाग हा पूर्णपणे कोरडा व्हायला हवा, अशा प्रकारे आपण याला कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेला आहे. तर आता छान अशी गुंडाळी करून घेऊया आणि हा रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतरच आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. तर या प्रकारे घट्ट असा हाताने दाबून आपण याचा रोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा रोल प्रेस करून आपण याच्या छोट्या छोट्या गोळ्या कट करून घेणार आहोत. तर एकसारख्या आकाराच्या गोळ्या आपण करणार आहोत. तर 2 बोटाच्या अंतराने आपण एकसारख्या अशा गोळ्या कट करून घेऊया. तर ही गोळी आपली पारीसाठी तयार आहे. तर करंजीची पारी आपण लाटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण मध्यभागी प्रेस करून गोळी लाटून घ्यायची आहे. आयताकृती आकारामध्येच आपण ही गोळी अशी लाटून घ्यायची. थोडीशी लांबट किंवा उभट अशी लाटून घ्यायची, म्हणजे आपल्याला करंजी भरताना त्याला अगदी चंद्रकोरेसारखा आकार येतो. तर या प्रकारे आपण साच्याचा उपयोग करून सुद्धा करंजी भरू शकतो. साच्यामध्ये पारी ठेवायची आहे आणि यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला बंद करून घेणार आहोत आणि हाताने प्रेस करून आपण याला छान आकार देऊन घ्यायचा आहे. तर या प्रकारे पहा आपली करंजी तयार होते. तर ज्यांना हातावर करंजी भरता येत नाही त्यांनी अशा प्रकारच्या साच्यांचा उपयोग करून करंजी भरली
तरीही चालेल, फक्त आपण कडा छान प्रेस करून घ्यायच्या, म्हणजे करंजी तळताना ती तेलामध्ये फुटत नाही किंवा सारण बाहेर येत नाही. तर आता आपण हातावर करंजी कशी भरायची ते पाहूया. तर पारी लाटून घ्यायची आहे. त्यानंतर पारीला आपण दूध लावून घ्यायचं किंवा पाणी लावून घेतलं तरीही चालेल, त्यामुळे कडा छान घट्ट बंद होतात. आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा एवढं सारण घालायचं आहे आणि यानंतर समोरासमोरील पारीची टोकं आपण बंद करत यायचं आहे आणि अशा प्रकारे हातावरती आपण करंजी व्यवस्थित अशी प्रेस करून भरून घ्यायची आहे. तर ज्यांना हातावरती भरता येते त्यांनी अशा प्रकारे हातावरती भरू शकता किंवा पोळपाटावर ठेवून सुद्धा तुम्ही करंजी एकसारखी अशी भरून घेऊ शकता. तर या प्रकारे आपली दुसरी करंजी तयार झालेली आहे. तर आणखीन एक तुम्हाला गोळी लाटून दाखवते. तर या प्रकारे आपल्याला उभट आकारामध्ये अशी पारी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण ही करंजी भरून घेणार आहोत. तर करंजी भरत असताना कडांना आपण दूध किंवा पाणी जरूर लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली करंजी तेलामध्ये सुटत नाही, ती व्यवस्थित अशी बंद होते. आणि 1 ते 1.5 चमचा सारण भरून आपण बोटाने अशा प्रकारे करंजी ही बंद करून घ्यायची आहे आणि चांगली प्रेस करून घ्यायची आहे. तर करंज्या आपण याच प्रकारे संपूर्ण भरून घेतलेल्या आहेत. आता आपण कोरण्याने या करंज्या संपूर्ण कोरून घ्यायच्या आहेत, म्हणजेच कडा त्याच्या एकसारख्या होतात. तर या प्रकारे आपण कोरण्याने संपूर्ण करंजी कोरून घ्यायची आहे, म्हणजे त्या कडासुद्धा एकसारख्या दिसतात आणि करंजी दिसताना एकदम सुबक दिसते, आकाराला सुंदर दिसते. तर करंजी तळण्यासाठी मी तेल ऑलरेडी गॅसवरती ठेवलेलं आहे गरम करायला. तर जोपर्यंत करंज्या कोरून झाल्या तोपर्यंत तेलही चांगलं मध्यम आचेवरती गरम झालेलं आहे. तर आता आपण एक एक करून करंजी यामध्ये सोडायची आहे. तर तेल हे जास्त तापलेलं नसावं, थोडं मीडियम टेम्परेचर असतानाच आपण यामध्ये करंजी सोडून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी पहिल्यांदा 4 करंज्या सोडून घेतलेल्या आहेत. तर आता आपण याला लगेचच उलटवून घेऊया. तर मंद गॅस ठेवून किंवा अगदी लो फ्लेम ठेवूनच आपण एकसारख्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे याला चांगल्या प्रकारे असे लेयर्स सुटतात आणि करंजी आतपर्यंत अशी खमंग तळली जाते. तर पहा, याचे लेयर्स आपल्याला दिसत आहेत कशा प्रकारे सुटलेले आहेत आणि खुसखुशीतसुद्धा करंजी छान होते जेव्हा आपण अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती एकसारखी अशी आपण रंगावरती तळून घेतो. तर अगदी तांबूस रंग चढायला लागला की आपण करंजी काढून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी उलटपलट करून आपण एकसारख्या रंगावरती करंज्या तळून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी मी करंजी बनवण्यासाठी रवा आणि गव्हाचं पीठ असं वापरलेलं आहे. तुम्ही रवा आणि मैदासुद्धा एकत्र करून हे पारीसाठी पीठ तयार करू शकता. तर पहा, आपल्या करंजीला लेयर्स किती छान सुटलेले आहेत आणि करंजी तितकीच खुसखुशीतसुद्धा झालेली आहे. तर आपण पहिली बॅच काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण उरलेल्या करंज्यासुद्धा आता तळून घ्यायच्या आहेत. तर पुढची बॅचही आपण सोडून घेऊया. एका वेळी 4 ते 5 करंज्या सोडून घ्यायच्या, म्हणजे तळताना त्या व्यवस्थित अशा तेलामध्ये तरंगतात आणि आपल्याला उलटपलट करून छान अशा करंज्या तळता येतात. त्यासाठी अगदी 4 ते 5 करंज्या एका वेळेला टाकायच्या, म्हणजे आपल्याला तळणं सोपं जातं. तर पहा, आपल्या एकसारख्या रंगावरती करंज्या तळून झालेल्या आहेत. आता दुसरी बॅचसुद्धा काढून घेऊया आणि उरलेल्या संपूर्ण करंज्या आपण आता अशाच तयार करून घेतलेल्या आहेत. तर पाहू शकताय आपल्या करंज्या किती सुंदर असा रंगाच्या तयार झालेल्या आहेत, त्याचबरोबर खुसखुशीतसुद्धा झालेल्या आहेत, त्याला लेयर्ससुद्धा भरपूर सुटलेले आहेत. तर पाहूया आपण एक करंजी मोडून. पाहिलं ना, किती खुसखुशीत आपली करंजी तयार झालेली आहे आणि अगदी काटोकाट सारण भरलेली तिळाची करंजी आपली तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे अगदी काटोकाट सारण भरलेल्या तिळाच्या करंज्या तुम्हीसुद्धा यावेळी संक्रांतीला जरूर बनवून पहा आणि ही रेसिपी आवडल्यास कमेंट करून मला जरूर सांगा. त्याचबरोबर संक्रांतीला तुम्ही आणखीन कोणकोणते तिळगुळाचे पदार्थ बनवत असता हे सुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. खमंग खुसखुशीत तिळाची करंजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया आपण संक्रांतीसाठी खास अशी नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.